विकेट आखूड टप्प्याचा चेंडू होता अगेन्स्ट स्पिन खेळायचा प्रयत्न होता बाहेर जाणाऱ्या चेंडूला पुल करायचं होतं तिथे चेंडू हवेमध्ये राजू पाटे तिथे चेंडूच्या समोर येईल आणि पाहता पाहता 2 धावा ओ हो हो गलथानपणा काय असतो तो इथे आपण पाहिलेला आहे आळस आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे आणि त्याचबरोबर इथे गलथानपणाला क्रिकेटमध्ये थार नसतो चुकांना क्रिकेटमध्ये माफ केलं जात नाही आणि त्याचा प्रत्यय इथे राजू पाटेने चेंडू अडवला होता हातात घेतला होता तो लवकर फेकला नाही फेकला तर तो हळुवारपणे फेकला आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजांनी अक्षरशः दिवसा ढवळ्या इथे दरोडा टाकला 3 धावा इथे मिळत आहेत धावफलकावरती आम्ही बघू शकतो 30 धावा षटक क्रमांक 4 मैदानामध्ये इथे सुरू आहे गोलंदाजी मार्कवरती विकी फलंदाज जयदेव आणि विठ्ठल मैदानामध्ये खेळतायत सलामीची जोडी इथे मोहोळ संघाकडून चौथ्या षटकामध्ये या सलामीवीरांनी अभेद्य फलंदाजी केलेली आहे हो बॅक टू बॉलर खेळला मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडासा बाजूला जात असताना तिथे तो परत फिरू शकला नाही आणि इथे बघतोय आपण 1 धाव या ठिकाणी नोंदवली जाईल धावफलकावरती एका धावीने वाढ होईल 30-31 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये दोन्ही फलंदाज जमलेले आहेत जयदेव आणि विठ्ठल या दोघांना आपण बघतोय विशेषतः विठ्ठल थोडा शांत आहे मागच्या सामन्यामध्ये विठ्ठल काय खेळला 4 षटकार त्याने ठोकले 30 धावांचे एक नेत्रदीपक इनिंग त्याने दाखवले या मॅच मध्ये मात्र तो शांत आहे दुसऱ्या बाजूला जयदेव नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडवरती विठ्ठल 6 षटकांची मॅच आहे आज दिवसभरामध्ये आम्ही 5 षटकांची मॅच सुरुवातीच्या सत्रामध्ये बघितल्या 3 षटकांच्या मॅच नंतर बघितल्या 4 षटकांची मॅच बघितली आणि पहिल्यांदाच 6 षटकांची मॅच इथे खरं तर ही नॉकआउट मॅच आहे ओ हो हो विठ्ठलचा प्रयत्न आणि फलंदाज होईल इथे बाद अधिक उंची त्याला मिळवून द्यायची असते त्यावेळेस चेंडू फाईन लेग थर्ड मॅनला खूप वेगाने जातो गतीचा वापर केला जातो तिथे चेंडूच्या ज्या वेगाला अजिबात विरोध न करता हा फटका खेळायचा असतो त्यामुळे याचं तंत्र देखील अत्यंत वेगळं असतं इथे उडवण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस तुम्ही हा चेंडू उडवताना त्यावेळेस मात्र त्याची गती कमी करता आणि तेच इथं झालं चेंडू उंच आकाशामध्ये गेला आणि झेल मात्र टिपलेला आहे वाह भन्नाट वेग इथे यावेळेस बघितला मी आखूड टप्प्याचा चेंडू एक आपट बार खरं तर टाकला होता बाउन्स चेंडूला अधिकचा मिळाला अधिक बाहेर चेंडू निघून गेला आणि तिथे उजव्या हाताच्या फलंदाजाच्या समोर मात्र खूप मोठे प्रश्न निर्माण झाले धावफलकावरती आपण बघू शकतो 31 धावा विकीचं हे षटक मात्र धावा रोखणारं ठरतं आहे या षटकामध्ये केवळ 4 धावा एक फलंदाज बाद केलेला आहे या अगोदरच्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या त्या अगोदर लोकेश विकीनं 9-8 धावा खर्च केल्या होत्या विकी धावा रोखणारा गोलंदाज आहे ओ परत एकदा क्लोन डिलिव्हरी या अगोदरचा चेंडू जसा तीच लाईन तोच टप्पा तीच दिशा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा निर्धाव षटक संपलं 4 षटकांचा खेळ संपलेला 31 धावा मोहोळ संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी विकीची 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकामध्ये 12 धावा देत विकीनं एक गडी टिपलेला आहे विठ्ठलच्या रूपानं नवीन षटकामध्ये आपण बघू शकतो कोणाला आक्रमणावरती आणलं जाते पार्थ दादा पवार फाउंडेशनचं हे नियोजन पार्थ दादा पवार चषक 2022 ही स्पर्धा 32 संघांची ही स्पर्धा आहे बरोबर 32 संघांनाच इथे प्रवेश मिळणार आहे त्यापेक्षा एकही संघ जास्त या स्पर्धेमध्ये येणार नाही आणि 4 संघांचं एक पूल असे 8 पूल तुम्हाला 4 दिवसामध्ये 4 रात्रीमध्ये बघायचेत आणि त्यानंतर 13 तारखेला उपांत्यपूर्व लढती 4 त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलच्या लढती या मैदानामध्ये होणार आहे डाव्या हाताने ओव्हर द विकेट यस गोलंदाज यावेळेस लोकेश लोकेश परदेशी
गोलंदाजी मार्कवरती. खरं तर याच वर्षी या गोलंदाजाला मी बघितलेलं, यापूर्वी कदाचित तो खेळला असेल परंतु माझ्यासमोर तो कधी बघितला नाही. पहिल्यांदाच मला वाटतं खेड तालुक्यामध्ये आमदार चषक स्पर्धेमध्ये बघितला. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू आणि पूल केला चेंडूला, तिथे बाहेर षटकार. लोकेश परदेशी गोलंदाज बघितले असतील, विशेषतः मी ब्रेट लीला बघितला, मी शोएब अख्तरला बघितलं. जे वेगावरती स्वार झालेले गोलंदाज आहे त्यांचं यश मर्यादित राहिलेलं आहे. याबरोबरच इथे आतली कड घेतली आणि चेंडू यष्टांवरती आदळला. लोकेशला यश मिळतंय आणि पहा त्याने एंड बदलला आणि तिथे यश मिळालेलं आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो, धावफलक दाखवतोय 37 धावा. खरं तर एंड बदलल्यानंतर किती यश मिळतंय याचं उदाहरण आता मी तुम्हाला सांगतो. एक मॅच होती, खरं तर मला वाटते साल निश्चित सांगता येणार नाही परंतु 1952 किंवा असं काहीतरी साल असेल. जेसू पटेल हा गोलंदाज भारतीय संघामध्ये त्याला प्रवेश मिळाला नव्हता आणि त्याला विश्रांती होती. एका मॅचमध्ये जेसू पटेलला, कदाचित ती कानपूरची टेस्ट असावी असा एक माझा अंदाज आहे, आणि त्या टेस्टमध्ये मोहिंदर लाला अमरनाथ यांनी सांगितलं की जेसू पटेलला संघात घ्या. खरं तर ज्यावेळेस संघाची घोषणा आली, जेसू पटेल अंथरुणामध्ये होता, त्याच्या बायकोने त्याला गदागदा हालून उठवलं की उठा, तुमची संघात निवड झालेली आहे. तो सुद्धा शॉक झाला की माझी निवड, कारण ओहो नो बॉल, इथे नो बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 7 धावा इथे मिळते. लंचला, आणि त्यावेळेस लाला अमरनाथने सांगितलं कर्णधाराला, तू ह्याचा एंड बदल, आणि एंड बदलला. एंड बदलल्यानंतर जेसू पटेलनं एका पाठोपाठ एक अशा विकेट घेतल्या. त्या मॅच मध्ये त्याने एकूण 9 विकेट घेतल्या आणि 10वी विकेट ही चंदू बोर्डेंनी घेतली. त्यामुळे सगळा संघ जेसू पटेलला बाद करता आला नाही. दरम्यान चेंडू स्क्वेअर लेगला. आपण बघू शकतो इथं थ्रो येईल, 1 धाव इथे मिळेल. एका धावेबरोबर धावफलकावरती 45 धावा आहेत आणि षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. लोकेश परदेशी गोलंदाजी मार्कवरती. एंड बदलला आणि त्याला यश मिळाली. जेसू पटेलचा एंड बदलला आणि त्यानं 9 विकेट घेतला. पुढच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने 6 विकेट घेतला. एकूण त्या टेस्ट मध्ये 15 विकेट घेतला जेसू पटेलनं. ओहो हो, इथे झेल बाद आणि दुसरं यश लोकेश परदेशीला. फलंदाज इथे बाद होते. लोकेश परदेशीनं 2 बळी या स्पर्धेमध्ये टिपलेले आहेत. त्याच्या मॅच्युरिटी विषयी मी थोडीशी शंका घेतली होती. 2 षटकार देखील, त्याला 1 नो बॉल देखील टाकलेला आहे. चांगला गोलंदाज आहे. मला या खेळाडूमध्ये प्रतिभेची कमी जाणवत नाहीये, गुणवत्तेची बिलकुलही कमी नाहीये. निश्चित थोडासा प्रगल्भ तो होईल, आता सरावाने त्या गोष्टी त्याच्याकडे येतील. यश मात्र त्याच्या पायाशी लोळण घेईल. तुम्ही बघायचे संतोष नलावडे मैदानामध्ये आहे, त्याच्याबरोबर नवीन फलंदाज लखन मैदानामध्ये दाखल होईल. दोन्ही प्रथित यश फलंदाज आहेत आणि त्यांना लोकेश परदेशीला रोखायचे. धावफलकावरती आहेत धावा
45 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ती कानपूरची जी टेस्ट आहे ना, ती जेसू पटेल टेस्ट नावाने ओळखली जाते. तुम्ही आजही सर्च करा गुगलवरती, तुम्हाला बघायला मिळेल. अर्थात त्यानंतरही जेसू पटेलला फारसं यश मिळालं नाही. मात्र त्या टेस्टमध्ये एका वर्तमानपत्रांमध्ये असा मथळा लिहिला होता. मला वाटतं इंग्लंडमध्ये काहीतरी इंग्लंड कॉट मोहिंदर बोल्ड जेसू पटेल असं एक हेडलाईन दिली होती. मोहिंदर मोहिंदर नाही, कॉट अमरनाथ बोल्ड जेसू पटेल. अमरनाथनं खरं तर तो निर्णय घेतला होता जेसू पटेलला आणण्याचा आणि तिथे यश मिळालं होतं. 46 धावा, षटक क्रमांक 5 संपलेले आहेत. 46 रन लॉस ऑफ 3. 5 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. असे काही रंजक कहाण्या आहेत, किस्से आहेत क्रिकेटचे. निश्चित प्रकारे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. परंतु या किस्स्यांकडे गेलं की मैदानामध्ये थोडासा विरसमाना खेळ तुम्हाला स्कोर ऐकायचा असतो आणि थोडासा एक क्षणभर का होईना स्कोर आमच्याकडून इकडे तिकडे येतो आणि मग तुम्ही म्हणता स्कोर सांगा. तुम्ही स्कोर सांगा विचारलं की आमच्या डोक्यातलं पुढचं सगळं निघून जातं आणि मग तो सगळा मिसमॅच होऊन जातो कार्यक्रम. असं होतं कधी कधी. तर जाऊ आपण मैदानामध्ये. पुन्हा एकदा इथे धावफलकावरती आहे 46 धावा आणि 6वं षटक मैदानामध्ये सुरू असणार आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाज दीपू असेल आणि स्ट्राईक एंडवरती तुम्ही बघताय संतोष नलावडेला. दिग्गज खेळाडू आहे. उजव्याच्या बाहेर वाईडची घोषणा इथे होईल. एक अतिरिक्त धावेबरोबर धावफलकाला पुढे. स्कोअर 47 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू असताना दीपूला आपण बघताय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 9-8, त्याच्यानंतर विकीचे दोन्ही षटकं अप्रतिम होती. एक गडी बाद करत असताना विकीने फक्त 12 धावा खर्च केला 2 षटकामध्ये. लोकेश परदेशीच्या पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 15 धावा त्यानं खर्च केला. मात्र 2 गडी त्यानं टिपलेले आहेत. ज्यावेळेस तुम्हाला विकेट्स हव्यात ना, विकेटच्या पाठीमागे तुम्ही जाता त्यावेळेस काही धावा अतिरिक्त खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. अजित आगरकरचा विकेट घेण्याचा वेग खूप मोठा होता, परंतु इकॉनॉमी 5 पेक्षा जास्त होती. तिथे आपण बघतो जसप्रीत बुमराला कदाचित तेवढा स्पीड त्याचा विकेट घेण्याचा नाहीये, परंतु इकॉनॉमी अत्यंत सुंदर आहे. या गोष्टी महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. एखादे अटॅकिंग गोलंदाज असतात ते विकेट मिळवतात, परंतु त्यासाठी काही धावा अधिकचे त्यांना खर्च करावे लागतात. कारण आमिष दिल्याशिवाय तर काही मिळत नाही. अगदी छोटी छोटी गोष्ट तुम्ही बघा, आमिष द्यावंच लागतं तेव्हा तुमचं इप्सित साध्य करता येतं. दरम्यान धावफलकावरती असतील धावा. 47 षटक क्रमांक 6 मैदानामध्ये सुरू आहे. याबरोबरच एक चांगला फटका स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय आम्ही. 6 आहे की 4 आहे? राजू पाटेच्या खिलाडी वृत्तीचं कौतुक करू आम्ही. हा चेंडू षटकार आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आणि या षटकामध्ये पहिले 2 चेंडू अप्रतिम होते. संतोष नलावडेला समजले नव्हते, मात्र पुढच्या 2 चेंडूमध्ये संतोष नलावडेने देखील त्याची गुणवत्ता दाखवलेली आहे. एक षटकार पाठोपाठ चौकार खेचत धावफलकाला आकार दिलाय. 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोहोळ राजयोग मोहोळ विरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे अशी. ओ हो हो हो, काय शॉट आहे, वाह! देखना फटका आहे, लाजवाब फटका आहे, सुंदर फटका आहे, नितांत सुंदर फटका आहे. 6 धावा.
संतोष नलावडे मैदानामध्ये खेळतोय. या खेळाडूविषयी मी PTPL स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर काही आर्टिकल्स लिहिलं होतं. तुम्हाला बघावं लागेल माझ्या फेसबुक वॉलवरती जाऊन. संतोष नलावडे इज द मॅन. याबरोबरच खूप चांगला फटका स्क्वेअर लेगला. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करेल तो. इथे काय घडतंय बघायचंय. यस यस यस, फलंदाज बाद आहे, बाद आहे. हा गलेलठ्ठ स्कोर तुम्हाला 6 षटकामध्ये बघायला मिळेल. 65 धावा 6 षटकामध्ये पार कराव्या लागतील त्या हमराज मृत्युंजय पुणे संघाला. आणि बघायचे आता ऋषी जोरी आणि त्यांची टीम या आव्हानाला कसं सामोरं जाते. संतोष नलावडे एक चांगला गोलंदाज आहे. आज लखन सारखा एक चांगला आघाडीचा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. मला वाटतं या दोन तोफांसमोर निश्चित प्रकारे मजा येईल. या सामन्याचं स्कोअर पार करत असताना हमराज मृत्युंजय संघाला निश्चित प्रकारे ही लढाई काट्याची होणार आहे, शंका नाही. ही लढाई तुल्यबळ होणार आहे, यामध्ये शंका नाही. ही घनघोर लढाई इथे होणार आहे, यामध्ये कोणाच्याही मनात शंका नसेल. आणि पुन्हा एकदा या घनघोर युद्धाचं वर्णन, यथार्थ चित्रण आपल्या कानावरती पडेल जेव्हा समालोचनाला येतील प्रशांत आदवडे सर. थँक्यू. है मैदान के अंदर 65 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और मैं बुलाना चाहता हूँ चैंपियन 11 टीम के कप्तान साई रत्न 11 टीम के कप्तान को एक बार फिर दरख्वास्त है, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए। चैंपियन 11 टीम के कप्तान साई रत्न 11 टेनिस विश्व के बहुत बड़े खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे। क्या कृष्णा सातपुते भी आने वाले हैं? बहुत सारे सवाल आपके मन में हैं। शाम के सत्र में कृष्णा सातपुते के साथ और बड़े बड़े खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे। 65 रनों की जरूरत है। बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं। बबलू शिंदे, टिप्पू भोसले, मयूर शेट्टी, शाहरुख मुलानी, शंभू मोरे, अजय चमान, गणेश भोसले, हर्षवर्धन शिलार, सनी कशित, अजय सोनावने, रोहन खाड़े, सूरज तोरात, इन्होंने बहुत मेहनत की है टूर्नामेंट को बेहतर बनाने के लिए, खूबसूरत बनाने के लिए। स्पेशल थैंक्स फॉर बिरजू भैया मांडरे, सत्यवर्धक सोनू काळे, केतन शेट्टी गारडी, नीलेश भाऊ बनकर, गणेश भाईजी सोनवणे, गणेश मोरे, नीलेश अण्णा टिळेकर, योगेश भाऊ नाळे, अक्षय भाऊ माने, सिरंग भाऊ जगदाड़ जमदाड़े, अभिजीत यादव,
सोमनाथ गायकवाड़, जयसिंह बबलू देशमुख, गोरक्षित गौड़ी, अमर भैया धुमार। इस प्रतियोगिता के जो स्पॉन्सर्स है, स्पॉन्सर की तरफ भी जाना बहुत जरूरी। जो फर्स्ट प्राइज खास करके 2 लाख की नकद राशि है और अजिंक्य बाहु धमाल ये प्रायोजक हैं, ये स्पॉन्सर से 2 लाख के। 1 लाख की नकद राशि विक्रम सिंह नाना निम्बाड़कर, 51,000 सचिन शेठ अबाड़े, प्रशांत नाना भोइटे 31,000। और अब बल्लेबाजों की बात करें तो बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए आसिफ तांबोली एक यंग खिलाड़ी है और काबिलियत है। और राजू नॉस्टेक रन पर राजू जो एक ऑलराउंडर खिलाड़ी है, मजा आएगा। 65 रनों की जरूरत है। संजय भालेराव तैयार है, ऑल सेट, ऑल राइट, लेट्स प्ले फर्स्ट बॉल फ्रॉम लखन। उच्च कद के गेंदबाज है, बहुत ही काबिलियत है इनके अंदर। शॉट अच्छा नहीं है, शॉट अच्छा नहीं है, रिवर्स से खेलने की कोशिश। और पहली गेंद फुल लेंथ गेंद थी। बहुत बार मैंने लखन को देखा, वो बाउंसर अच्छा डालते हैं। 6 मीटर के अंदर गेंदबाजी करते, 5 मीटर के अंदर गेंदबाजी करते, 4 मीटर के अंदर गेंदबाजी करते। फिलहाल ये गेंद 2 मीटर के अंदर थी और पहली गेंद पर मन बना के रिवर्स से खेलने का प्रयास किया गया तांबोली साहब की तरफ से। बिंदी गेंद के साथ अच्छी शुरुआत लखन द्वारा। आसिफ तांबोली ऑन स्ट्राइक। इस ओवर की दूसरी गेंद नगर पालिका एंड से गेंदबाजी कर रहे गेंदबाज। बैकफुट पर जाके करना चाहते थे, एक बार फिर टिप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर गेंद नहीं आई है, थोड़ा सा हटकर खेलने का प्रयास किया गया था। चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई रन की कोई गुंजाइश नहीं है। राजू मैच मैदान पर अपने पार्टनर को समझाते हुए, एक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स, ज्यादा बोलने से अच्छा है कुछ करके दिखाओ। अब जाकर क्या आपका बल्ला बोलेगा। मैदान के अंदर 2 गेंदों की अगर कहानी देखे तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया गया। बैकफुट चले गए थे, शॉट अच्छा नहीं है, टप्पा खाने के बाद उछालता, टप्पा पर बॉल नहीं पहुंचे हैं। मैदान की तरफ गेंद जाते हुए मिड विकेट का खिलाड़ी मैदान की तरफ जा रहा है। 1 रन का इजाफा। आसिफ तांबोली ऑन मार्क। अब राजमल तुझे पुणे बनाम राजयोग मोहन सोलापुर के बीच मुकाबला सोलापुर और पुणे के बीच ये घमासान मैदान के अंदर जारी है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए राजू जो एक फॉर्म में खिलाड़ी हैं और प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर हर बार जाके अपनी टीम के लिए अच्छा योगदान देते हैं। तो ये एक बड़ा मुकाबला होगा। 65 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार। पहली 2 गेंदों की कहानी देखी तो बिंदी गेंद है, उसके बाद में एक बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर हुआ, लेकिन छोटे कद के बल्लेबाज हैं आसिफ तांबोली, तो ज्यादा ऊपर गेंद आई थी, टॉप ऑफ द बॉल नहीं पहुंच पाए। गति तो है लखन के पास। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम पर आज के तीसरे दिन का बहुत ही क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर टेनिस क्रिकेट .in के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं। सारे दर्शकों का एक बार फिर दिल के गहराई से स्वागत है। नगर पालिका एंड से लखन गेंदबाजी करते हुए, स्टोक अच्छा ऑनसर की तरफ खेलते हुए, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। ऑफ टाइम के बाद फुल लेंथ गेंद थी और इस वक्त बल्ले के बीचों बीच खेलते हुए मिड विकेट पर बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन का इजाफा। राजू ऑन मार्क। रन संख्या 2 रन। जीतने के लिए 65 रनों की जरूरत है और पहले ओवर में धीमा स्टार्ट। इस बार हवा में गेंद है, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, क्या उनसे दूर जाएगी? बिल्कुल दूर है और गेंद फिलहाल
पहले ओवर का खेल। पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 6 रन। आसिफ तांबुली का एक बहुत ही बेहतरीन शॉट चौका था, लेकिन अब छोटा सा ब्रेक लेंगे। ब्रेक के साथ एक बार फिर वापस आएंगे। रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के। साई रत्न पहली गेंद सही ठिकाने में ऑन साइड पर खेलना चाहते थे, बिल्कुल इस पर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी 5वें स्टंप की तरफ, और आने बल्ले से खेलने की कोशिश है राजू द्वारा। क्या इस मैच में एक बड़ी पारी खेलेंगे, और जरूरत भी है। शुरुआत अच्छी होती है गेंदबाज की। संतोष नंदौड़े गेंदबाजी कर रहे हैं। इस प्रकार स्ट्राइक पर बहुत बढ़िया शॉट। ऑन साइड पर खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद थे वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ। राजू मिसाल साहब का एक बहुत ही शानदार टूर्नामेंट है, और पिंपरी चिंचवड का वर्ल्ड कप संदीप कदम मेमोरियल चषक में संतोष नंदौड़े ने 5 विकेट का हॉल लिया था। कमाल के गेंदबाज हैं और ऑलराउंडर खिलाड़ी। रन संख्या कुल मिलाकर 7 रन। नगर पालिका एंड से गेंदबाजी करते हुए गेंदबाज संतोष नंदौड़े फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं। फ्लाइंग स्लीप में पॉइंट है, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी। मैदान के अंदर लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, इसीलिए फील्डिंग में तब्दीली करते हुए ऑफ साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। अच्छी गेंद सुंदर तरीके से स्ट्रेट ड्राइव करते हुए अच्छा स्ट्रोक है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 8 रन। 65 रनों की जरूरत है। डगआउट थोड़ा सा अस्वस्थ इसलिए है क्योंकि पहले ओवर में रन नहीं आए हैं। इस ओवर के 3 गेंदों में केवल 2 रन आए हैं। बिंदी गेंद सिंगल और सिंगल है। पावर प्ले की अगर बात करें तो 3 गेंदें शेष है। सदी भी गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा लखन और संतोष। इस बार ऑन साइड पर एक अच्छा स्ट्रोक तो है, थ्रो भी बहुत अच्छा है। अब देखिए अंपायर की तरफ से क्या इशारा होगा। मिड विकेट पर बिल्कुल खिलाड़ी मौजूद थे। अभी तक गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लग रही है, वो सबसे बड़ी समस्या। तंबुल ने एक अच्छा स्ट्रोक जरूर खेला था, लेकिन राजू थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं। दबाव एक बार फिर बल्लेबाजों के ऊपर है। इस ओवर के 4 गेंदें समाप्त। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देखते हुए रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के। रन तो चाहिए, रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और समय भी बहुत कुछ मांग रहा है। तांबुली ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए संतोष नंदौड़े। दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ये भी गेंद ऑफ के बाहर थी, थोड़ा सा हटकर खेलने का प्रयास किया गया। अब गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी मिड ऑन की तरफ आते हुए गेंद को रोक लिया, फील्ड करते हुए 1 रन का इजाफा। रन संख्या कुल मिलाकर डबल फिगर में 10 रन बने हैं। जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। दूसरा ओवर प्रगति पर है, मोमेंटम गेंदबाजों की तरफ है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाजों द्वारा। स्ट्राइक रन पर राजू। फ्लाइंग स्लीप गली पॉइंट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ ऑफ पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर। इस पर स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच लेकिन खिलाड़ी भी मौजूद है। लॉन्ग ऑन पर लिया कैच। राजू को जाना पड़ेगा वापस। पहले विकेट का पतन संतोष ने अब उसी की करो कि कामयाबी शोर मचाए। मैदान के अंदर नलाउडे ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की। ज्यादा कुछ एक बार सेलिब्रेशन नहीं है, लाइन लेन पर निर्भर रहे और बहुत बेहतरीन तरीके से अच्छी गेंदबाजी करते हुए विकेट लिया। पहला ब्रेक थ्रू दिलाने वाले गेंदबाज है संतोष नलाउडे। रन संख्या 10 रन। राजू डिपार्ट। फिलहाल विदर्भा से टीम आई है, उनका स्वागत है, बिल्कुल वेलकम।
साई रत्न के सारे खिलाड़ी पहुंच चुके हैं विदर्भा से, तो उनका स्वागत है पारदादा पवार फाउंडेशन की तरफ से। नए बल्लेबाज महेश मैदान के अंदर, एक तरफ आसिफ तांबुली और लखन दूसरा ओवर लेके आए हैं। छोटी गेंद बहुत सुंदर तरीके से हुक करते हुए, ब्यूटीफुल टाइमिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 6 रन। क्या गजब का ये शॉट है। लेकिन इस ओवर में पहली गेंद पर का कमाल का स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। के बाहर गेंद थी, गैप ढूंढते हुए शानदार तरीके से गेंद को खेला। गेंद एक बार फिर बॉलिंग की तरफ जाती है, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, रन जरूर मिलेगा। आसिफ तांबुली के पास काबिलियत है, यंग खिलाड़ी है, टैलेंट कूद कूद कर भरा हुआ। इफ द प्लान डजंट वर्क, चेंज द प्लान बट नेवर द गोल। अगर योजना काम नहीं करती है तो अपनी योजना मत बदलिए, लेकिन लक्ष्य कभी भी नहीं। एक बार फिर देखें, इस वक्त बहुत इंपॉर्टेंट मैच है। थोड़ा सा अगर देखें तो बदलाव कर रहे हैं अपने खेलने के तरीके में, लेकिन गोल नहीं बदला है, लक्ष्य नहीं बदला है। थोड़ा सा बदलाव लेके आए मैदान के अंदर, अच्छे स्ट्रोक खेल रहे हैं। मैग्निफिसेंट बैटिंग बाय आसिफ तांबोली। इस वक्त नजर लगी है, खराब शॉट, हवा में गेंद, स्क्वायर लेग पर खिलाड़ी वह बहुत दूर है। प्रयास बहुत अच्छा था, शानदार फील्डिंग, कमिटमेंट की कोई कमी नहीं है, लेकिन भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है। फिलहाल एक बार भाग्य का साथ मिलता हुआ स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के बिल्कुल करीब आए थे, कैच नहीं लपक पाए। रन संख्या कुल मिलाकर 20 रन, ओवर तीसरा प्रगति पर है, 65 तक जाना है। सफर अभी भी बहुत लंबा है, मजा आएगा इस मुकाबले में। इस वक्त तांबुली अपने टीम के लिए लड़ रहे हैं, ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है सुपर 8 में प्रवेश करने के लिए। ऑफ के बाहर गेंद थी, कवर का खिलाड़ी दायरे के अंदर, इनफील्ड के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक है, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। होनी चाहिए, चर्चा जब ज्यादा होती है ना तो खर्चा भी होता है। अभी अद्भुत कहानी बताने के लिए हमारे साथ मामा जगताप जुड़ रहे हैं।
आने वाला खेल बहुत अद्भुत होगा, कहानी इंटरेस्टिंग होगी, लेकिन इस वक्त यह कहानी को अंजाम देने के लिए बल्लेबाज तैयार है, गेंदबाज तैयार है, माइक्रोफोन पर मामा जगताप भी तैयार है। प्रशांत सरांनी आणि त्या अवस्थेमध्ये माईक माझ्याकडे आलेला आहे। 16 चेंडूमध्ये धावा पाहिजे 34। खरं तर हमराज हमारा राज भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम के मैदान पे चलता रहेगा। ये मैसेज दिया है डायरेक्ट हिट, लेकिन बाल बाल बचेंगे ऐसा लग रहा है। बैट इंक्रीज है और इसलिए बल बच गए। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन बहुत दूर से अजय सर को आना पड़ा आगे क्योंकि बेल गिराई गई थी। डायरेक्ट हिट हुआ था। 3.3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 33 धावा फलकावर आहेत। जेव्हा जिंकण्यासाठी 65 धावांची गरज होती तेव्हा आता 33 धावा फलकावर आहेत। याचा अर्थ सामना रोमांचित करणारा, रोमॅन्टिक बिलकुल नाही आहे, कारण आता रोमॅन्टिक मूड कोणाचाही राहिलेला नाही। ऊन प्रचंड आहे आणि उन्हामध्ये घाम गाळावा लागतोय, त्यामुळे तुम्हाला परिश्रम करावे लागणार आहे। रोमांच नक्की निर्माण होणार आहे। रोमामध्ये सामना पोहोचणार आहे दर्शकांच्या। 14 चेंडू, माफ करा 15 चेंडू आणि 32 धावा। उजवेष्टीच्या बरात बाहेर असणारा चेंडू जाऊ दिला, त्याचा पाठलाग केला फलंदाजानं आणि त्यामुळे पंचांनी शफल फलंदाज झाल्यामुळं हा निर्णय दिलेला आहे। आणि हा निर्णय 1 ऑक्टोबरपासून आणखी कडक अवस्थेमध्ये लागू होणार आहे। फलंदाजाची पोझिशन काय आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबित असतील। 1 ऑक्टोबर 2022 पासून हवेमध्ये चेंडू धोका हमराजसाठी होता, पण चेंडू पुढ्यात पडतोय। मोहोळचा क्षेत्ररक्षक चेंडू घेतोय, झेल होत नाहीये आणि झेल होत नाही हे बघून त्याने चौकार वाचवला। नक्की 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या। खरं तर जी गोष्ट घडत नाही हे जेव्हा ज्याला कळतं कुठं थांबायचं हे ज्याला कळतं तो सुज्ञ, तो क्षेत्ररक्षक सुज्ञ आहे। त्यानं जर काहीतरी वेगळं करायला गेला असता तर नक्की चौकार गेला असता, पण त्यानं 3 धावा नक्की सेव्ह केल्या आणि लढाई आणखी वेगात चढते आहे। ही लढाई यावेळी मात्र जबरदस्त फटका मारला, गुडघ्यावर बसून स्वीप करण्याचा प्रयत्न होता। खरं तर मिड विकेटच्या डोक्यावरून मारायचा होता। चेंडू आतल्या कडेला आला, आतल्या साईडला आला आणि म्हणून जमिनीलगत फटका गेला, वेगानं गेला, पण एकच धाव आली। षटक संपलं। क्रमांक 4 षटकानंतर धाव फलकावर धावा आहेत 35। याचा अर्थ 12 चेंडू 30 धावा। बॉल्स रिमेनिंग 12 रन्स रिक्वायर्ड 30। आणि पुढचे जे संघ येत आहेत त्या संघांचं पार्थ दादा फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। खास करून आज दूरवरून एक पाहुणा संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतोय, वर्धा विदर्भ। वर्धा जिल्ह्याचा संघ बारामतीमध्ये खेळण्यासाठी येतोय आणि पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला सदन भाग मानला जातो। त्यातल्या त्यात पुणे जिल्हा सदन मानला जातो, त्यातल्या त्यात आमची बारामती बरी मानली जाते आणि त्यामुळे डायरेक्ट विदर्भ टू बारामती हा प्रवास पार करून बारामतीमध्ये सायंकाळच्या सत्रात आता खेळताना ते दिसतील। जिंकणारा संघ 5व्या क्रमांकाचा संघ असेल, क्वार्टर फायनल मध्ये धडक मारणारा। जाऊया मैदानावर। 12 चेंडू 30 धावा, ही रोमांचित करणारी लढत रंगते। रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना
आणि जोरकस फटका मारलेला, अचूक टायमिंग, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलेला. हा हा हो हो, सीमा रेषे नजीक अफलातून कामगिरी करतोय क्षेत्ररक्षक. जबरदस्त जबरदस्त. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तरी देखील पंच रिस्क घेत नाहीये, चेक करतायत अगदी सीमारेषे नजीक. आणि बघा, कोणाला कशाचा कधी फायदा होईल प्रशांत सर सांगता येत नाहीये. त्याला उंचीचा फायदा तिथं झाला, त्याची हाईट इतकी जास्त आहे की सीमारेषे नजीक मला असं वाटलं तो आता प्रेक्षक बनतोय. आणि चेंडू उंच पण होता, पण बरोबर टायमिंग जे होतं, जम्पचं टायमिंग जबरदस्त होतं. त्या अफलातून जम्प मारली, चेंडू हातात घेतला आणि तो नक्की हवेत असणार, कारण मनोज जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सत्य परिस्थिती जाणून घेतो आहोत, आपल्या समोर जे घडलंय त्याची पडताळणी करतो आहोत टेक्नॉलॉजीच्या आधारे. त्यांनी उंच उडी मारली, याचा अर्थ तो जिथेही असणार आहे तो हवेत असणार आहे. आणि त्यामुळं बहुतेक त्याच्या फेवरमध्ये निकाल जाणार. आणि नक्की त्यानं षटकार वाचवला. ही हॅज सेव्ह 4 रन्स फॉर हिज टीम. व्हॉट अ एफर्ट्स. जबरदस्त जबरदस्त एफर्ट. दरम्यान 2 धावा मिळाल्या, 4 धावा नक्की वाचवल्यात. याला म्हणायचं व्हॅल्युएबल प्लेअर, याला म्हणायचं की प्लेअर, ज्यानं 4 धावा वाचवल्या कधी, मोक्याच्या क्षणी. 11 चेंडू आणि 28 धावा. यावेळी मात्र फटका फसला, गोलंदाजानं भाग पाडलं. मिस कॉल होतो की काय असं वाटलं होतं, 2 क्षेत्ररक्षकांना मिस अंडरस्टँडिंग होते की काय असं वाटलं, पण नाही. सुंदर जज. आणि मोहोळ सोलापूर हावी होतोय. मोहोळचा कॉन्फिडन्स वाढतोय. संघ क्वार्टर फायनल मध्ये जाणार, पराभूत संघाला स्पर्धेबाहेर नाईलाजानं पडावं लागणार आहे. आणि हा नाईलाज कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं प्रत्येक खेळाडूला वाटतं. बारामतीकर रसिक आमचे पहिल्या दिवसापासून खरं तर हे सगळे दर्दी रसिक आहे, सातत्यानं रोज या ठिकाणी येतात, मॅच बघतात, आनंद लुटतात. आणि मला गॅरंटी आहे परवाच्या दिवशी जो माहोल असणार आहे सेमीफायनल फायनलला खास करून, तो जबरदस्त माहोल असणार आहे. रविवारी या वेळेला सेमीफायनल सुरू असणार आहे. लो फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडूला वेग कमी दिला, त्याचा फटका त्याला बसला, आरामात षटकार. आणि कसली कसली गाणी आपल्याला ऐकवतात त्याचा नेम नाही, पण मजा येते आहे म्युझिक ऐकताना. हा, आज सगळे गरम झालेले आहेत, कारण आज सूर्यानं देखील मजा दाखवलेली आहे. त्यामुळे आमचा डीजे ऑपरेटर सुद्धा आज तापलेला आहे, त्यामुळे त्यालाही शांत करणं कठीण झालेलं आहे. धाव फलकावर, स्कोर बोर्डवर 43 धावा आहेत. 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू बाकी आहे आणि एक रोमहर्षक सामना पाहण्याची संधी बारामतीकरांना या निमित्तानं मिळते आहे. कालचा दिवस आठवा, काल देखील अफलातून सामने झाले, आज देखील हा सामना सगळ्यांच्या डोळ्याचे पारणं फेडणारा ठरणार आहे. खास करून मोहोळ सोलापूरने जी बाजी पलटवली आहे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. खरं तर हे दोन्ही संघ, खास करून मोहोळचा संघ बाजीगर ठरतोय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. पण त्यांची ही दहशत किती काळ ठेवणारे हमराजचे फलंदाज यावर बरंच काही अवलंबून आहे, कारण आसिफ तुफान फॉर्ममध्ये आहे. आसिफ अजून खेळतोय, इम्रान त्याच्या जोडीला आलेला आहे, राजू आणि महेश बाद झालेले आहेत. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना मारलेला लाजवाब स्क्वेअर कट, 4 रन.
तोप जब उगलेगी आसिफ खरंच आग ओकतोय, जबरदस्त फलंदाजी करतोय, 41 धावांवर खेळतोय आसिफ. सुंदर फलंदाजी, सुंदर फलंदाजी. बघा संघाच्या धावा आहेत 47, एकट्या आसिफच्या धावा आता पोहोचतायत 42 वर. 48 धावा झाल्या, त्यातल्या 42 आसिफच्या. अजून जिंकण्यासाठी अजून 17 धावांची आवश्यकता. आणि इम्रान पठाण या मोमेंटला, या सिच्युएशनला आलेला आहे, पण नाही. इम्रान खेळण्याच्या आधी नजर लागते त्याच्या फलंदाजीला. टॉपेज झेलबाद. आपका एक्सपीरियंस क्या बोल रहा है? 6 गेंदे 17 रन. मामा एक बहुत ही अच्छा मुकाबला है और जिसकी हम उम्मीद कर रहे थे. देखिए यहाँ से कोई भी जीते और क्रिकेट की जीत होनी चाहिए. जिस तरह से कल के रात में रोचक मुकाबले हुए थे, मज़ा आया था, उसी तरह से अब ग्राफ थोड़ा ऊपर जाना चाहिए ताकि दर्शक भी बढ़ेंगे. यहाँ से जो संयम के साथ खेलेगा और बल्लेबाज का शॉट सिलेक्शन अगर बेहतर हो जाएगा तो 6 गेंदों में 17 भी बन सकते हैं. और गेंदबाज के लिए एक विकेट और चाहिए, खास करके आसिफ तांबोली बहुत खतरनाक है. अगर वो विकेट पर रहते और सबसे वो 6 गेंदें खेलते हैं तो मैच और रोचक बनने वाला है. कौन जीतेगा इसका तो पता नहीं है, लेकिन जो बेहतर खेलेगा वही आज इस मैच में जीतने वाला है. थैंक यू सर, बिल्कुल सही अनुमान दिया है प्रशांत सर ने. क्रिकेट की जीत होने वाली है. 6 गेंदे 17 रन. 17 का खतरा है. पूना सोलापुर ये दोन जिले बारामती में अपना नसीब ट्रॉफीवर नाव लिहून घेतो. हो हो हो. येस येस येस. ते खेळतायत आणि या वाईडवर थोडीस आव्हान निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण पंच आमचे दक्ष, चाणाक्ष, चतुर आणि त्यांना समजावून सांगितलं की का हा वाईड का आहे आणि त्याचा स्वीकार त्यांनी केला. थँक्यू व्हेरी मच. 4 चेंडू 15 धावा.
इनसाइड एज, एस्टेनच्या अगदी जवळून येतोय, सुंदर गोलंदाजी करतोय. दोनच चेंडू झालेले आहेत, माफ करा. वाईड पहिलाही गेला होता, दुसऱ्याला विकेट, तिसरा वाईड आणि हा एक, म्हणजे दोनच चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू अजून बाकी असतील आणि धावा करायच्या आहेत 14. 4-14. हो, अजूनही सामना जिवंत अवस्थेमध्ये. मॅच स्टिल ऑन. 4-14. क्या होगा? गेम इज ऑन. गेम चेंजर कौन होगा? या तो फैजल या फिर ये दोनों बल्लेबाज. बहुत खराब फील्डिंग. ऐसे मौके पे 4 रन. नाही. संतोषला झोपेमध्ये सुद्धा हा चेंडू दिसेल. सीमारेषेनजीक तो उभा आहे असा त्याला भास होईल. त्याच दिशेने पुन्हा चेंडू जातोय, त्याच्याकडे चेंडू जातोय, पुन्हा दुसरा आणि मिसफील्ड. हे दबाव आहे, दडपण आहे. दडपणाचा सामना करू नाही शकला संतोष. जिथं एकच धाव पाहिजे होती, जिथं एकच धाव जाणार होती, तिथं 2 धावा. चेंडू बाकी 2 धावा करायच्या 8. बघा, पडलीये फैजलची गाठ. स्ट्राईकला सागरची गाठ पडते फैजलची. 2 चेंडू मध्ये धावा पाहिजे 8. आणि कोणाच्या पाठीवर मारावी लागणार आहे थाप? हो, कोणाची थोपटावी लागणार आहे पाठ, असं मला म्हणायचं होतं. आणि मिसकम्युनिकेशन होत आहे. 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना धावबा. कोई मिल गया मधल्या जादूला आपल्याला इथं आणावं लागेल आणि ती जादू या ठिकाणी घडते का नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे. हा प्रवास 1 चेंडू मध्ये 8 धावांचा आहे आणि ऊन पण आहे. जादूला जे ऊन लागतं ते ऊन पण आहे. धूप. 1 चेंडू 8 धावा. इंटरेस्टिंग कहाणी. हो. एक आणि अचूक फटका, पण हा फटका तारू शकणार नाही. एकही धाव नाही. 7 धावांनी विजय, मोठा विजय मोहसंघ. कॉंग्रॅच्युलेशन. सुपर 8 मध्ये थेट प्रवेश मिळवलेला आहे. सुपर 8चं तिकीट तुम्हाला मिळतं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक हमराज मृत्युंजय. सायंकाळच्या सत्रामध्ये कृष्णा सातपुते, वसिक शेख हे खेळाडू आपल्याला खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. चहा पान घ्या, पाहिजे तितका चहा प्या, रात्री झोप येणार नाही इतका चहा प्या आणि पुन्हा या ठिकाणी या. मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देणार आहोत. बघा, संतोष नलवडे ज्याच्याकडून गफलत झाली होती, चौकार सुटला होता, तोच संतोष स्टार ठरतो या मॅच मध्ये. 21 धावा केल्या, 1 बळी मिळवला. ऑलराऊंड परफॉर्मर संतोष नलावडे, ही इज मॅन ऑफ द मॅच.